कॅप्टन खरातवर कारवाई का केली नाही? वर्षभरापूर्वी महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी मागणी करताना म्हटलेलं आहे। पदावर राहिल्यास प्रकरणामध्ये फेरबदल करणार आणि त्यामुळे रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा। राजीनामा जर दिला नाही तर राज्यभरात आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणात त्यांनी कोणतीही कृती केलेली नाही, कोणतीही कारवाई केलेली नाही। दुसरं, संपदा मुंडेच्या याच्यामध्ये पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन टीम सोबत बसून त्यांनी तपासामध्ये सुद्धा बाहेर येऊन वक्तव्य करण्यात आलेली आहे। कायद्याने ते गुन्हा आहे। इन्व्हेस्टिगेशन जर पोलिसांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल, कायदेशीर पद्धतीने व्हायला पाहिजे असेल तर रुपाली चाकणकरनी तातडीने नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तातडीने पायउतार होणं गरजेचं आहे। याशिवाय तो तपास होऊ शकत नाही। आणि मी 100% खात्री देते, जर रुपाली चाकणकर त्या राज्य महिला आयोगाच्या पदावर राहिल्या तर त्या तपासामध्ये फेरबदल करणार, पोलिसांना आदेश देऊन पोलिसांच्या संगतमताने ते व्हिडिओ नष्ट करणार।